यवतमाळ येथे आयोजित एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमात अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सुरू असताना जोरदार वाऱ्याचा फटका बसला. कार्यक्रम सुरू असतानाच मंचाच्या दिशेने वेगाने वारे वाहू लागल्याने उपस्थित लोकप्रतिनिधी, न्यायाधीश आणि विधिज्ञांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला. परिस्थिती लक्षात घेता आयोजकांनी तत्काळ कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतला. यामुळे काही काळ उपस्थितांमध्ये हलकासा गोंधळ निर्माण झाला होता. मात्र प्रशासन आणि आयोजकांनी तत्परता दाखवत कार्यक्रम शेजारील सभागृहात हलविण्यात आला. काही वेळातच नियोजित कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात आला आणि तो सुरळीतपणे पार पडला. या कार्यक्रमाला पालकमंत्री संजय राठोड, माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या पूर्वांधात माजी मंत्री स्व जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरणही करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांचे योगदान अधोरेखित केले. अनपेक्षित वाऱ्याच्या व्यत्ययानंतरही कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण झाल्याने आयोजकांनी समाधान व्यक्त केले.